सिंधुदुर्ग ते गोवा राज्याला जोडणारे सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा नहेबाग पूल वाहतुकीस धोकादायक ठरत आहे। ही बाब कवठण येथील सामाजिक कार्यकर्ते सुदन कवठणकर यांनी वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती। मात्र प्रशासनाने योग्य ती कार्यवाही केली नाही। तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी केल्याने पुन्हा हे पूल वाहतुकीस धोकादायक ठरत आहे। या पुलाच्या वरच्या भागावर तडे गेले असून पुलाचा खालचा भाग काही ठिकाणी कोसळला आहे आणि आतमधील लोखंडी सळ्या दिसत असून पूल अतिशय जीर्ण झाल्याने येथून वाहन गेल्यावर पूल पूर्णपणे झुल्याप्रमाणे झुलते। त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। दररोज या मार्गाने हजारो नागरिक तसेच शाळकरी मुले गोव्याला कामानिमित्त जाणारे युवक युवती ये जा करत असतात। प्रशासनाने या गंभीर समस्याकडे त्वरित लक्ष देऊन पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते सुदन कवठणकर आणि येथील ग्रामस्थांनी केली आहे। अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार प्रशासनाला ठरवण्यात येईल असे वक्तव्य श्री कवठणकर यांनी केले। यावेळी सुदन कवठणकर, साई कवठणकर, यामेश्वर कवठणकर, सुप्रेश कवठणकर, निखिल कवठणकर, गिरीश परब, प्रवीण बर्वे, नामदेव गोवेकर, संतोष गोवेकर, अनिकेत धारगळकर, यश उर्फ दाय कवठणकर, प्रमोद कवठणकर, सदू टेमकर, स्वप्नील हरमळकर, संजय पालव, रघुनाथ जाधव, जयेश पोळजी, तळवणे माजी उपसरपंच आपा बर्डे आदी उपस्थित होते। पत्रकार बंधूंनो, तुम्ही आज इथे आलात माझ्या सांगण्यानुसार खूप खूप तुम्हाला धन्यवाद। हा जो रस्ता आहे हजारोची गाड्या जाणं येणं कायम रहदारी कायम चालू असते। हजारो लोक कामाला गोव्यात जातात आणि इतकी दयनीय अशी अवस्था झालेली आहे। प्रत्येक वेळी आम्ही PWकडे जातो, तात्पुरत्या ह्याच्यात हे करतात, पण मला असं वाटतं आत्ता जी एक दुर्घटना घडली मावळमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, तशी दुर्घटना इथे घडू शकते आणि ती दुर्घटना जर घडू नये तर मी तुम्हाला पत्रकार बंधूंना एक विनंती करतो, कारण सर्वसामान्य आणि प्रशासन ह्याच्यामधला दुवा हे तुम्ही पत्रकार बंधू द्या। त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स घेता, पालकमंत्री किंवा आमचे आमदार दीपक भाई यांच्या जरा तुम्ही कानावर घालून हा प्रश्न कायम स्वरूपी तुम्ही मार्गी लावा, ही आमची तुम्हाला एक विनंती आहे। कारण तुम्ही बघितलं तर दोन्ही साईडने फुल खचत चाललंय, ही कधीही दुर्घटना घडू शकते। आम्ही एक सर्वसामान्य नागरिक आहोत, कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की अशी मोठी दुर्घटना इथे आपल्या जिल्ह्यात घडू नये ह्याची प्रशासनाने पूर्ण जबाबदारी घ्यावी आणि जर असं काय झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार आहे, याची प्रशासनाने जबाबदारी घ्यावी। मला याच्या अगोदर कालच सुद्धा संजीव परब साहेबांनी स्वतः केणीना फोन केला, मी स्वतः फोन केले, आपण मला वाटतं सगळ्या रिपोर्टरने बातमी पण लावलेली, त्यानुसार त्यांनी काल येऊन काम केलं, पण हे थूक लावण्याचं काम झालं। त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाला आता अल्टिमेट देत आहोत की यांनी येत्या 8 दिवसात हे काम मार्गी लावून आणि लोकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी आणि याची काळजी घ्यावी। कारण मी परत एकदा सांगतो, मावळ आपला सातार्डा महाराष्ट्र गोवा जोडणारा हा मार्ग असून इथे मोठी दुर्घटना होऊ शकते आणि ती होऊ नये ह्याच्यासाठी आपण पत्रकार बंधूंनो तुम्ही याची जरा जास्त प्रसिद्धी घ्या, कळकळीने दक्षता घ्या आणि तुम्ही याच्यात दक्ष घालून हे काम मार्गी लावण्याचं काम करा। मी तुम्हाला प्रशासनाला 8 दिवसाची फक्त मुदत देतोय, 8 दिवसात आम्हाला याच्यावर काही ना काहीतरी कारवाई झालेली दिसायला पाहिजे, अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल आणि याला जबाबदार प्रशासन असेल। आता तुम्हाला मी दाखवतो पूल कसं होतंय ते दोन्ही बाजूचे बघा, बघा परत बघा, आता असं अक्षरशः वर खाली होतंय आणि मी तुम्हाला सांगतो सिंधुदुर्ग आपला हा सातार्डा भाग मावळ व्हायला खूप दिवस लागणार नाही आहेत। हे संपूर्ण भाग बघा तुम्ही ना, या ब्रिजाची अवस्था बघा, हे बघा का हे काय झालंय तुम्ही बघा, नदीकाठचा किनारा आहे बघा, प्रत्येक वेळी पालकमंत्री आमदार सगळे बघून जात आहेत पण त्याच्यावर कोणीही लक्ष देत नाही, काही लक्ष देत नाही। पूर्ण गेला, पूर्ण बघा, हे बघा, हे बघा
तुम्ही बघून घ्या, पूर्ण जर बघितला तर हे पूल कधीही अपघात होऊ शकतात. अशी अगदी दयनीय अशी अवस्था आहे. थोडंसं